आजचा हा पदार्थ तुम्ही केला ना मंडळी, की उपवास न करणारेही उपवास करतील. नेहमीचा साबुदाणा, वरई, रताळे, बटाटे न वापरता वरतून कुरकुरीत, आतून मऊसूत, अतिशय पौष्टिक असे केळ्याचे कबाब करण्यासाठी 3 कच्ची केळी घेतली. कुकरच्या तळाला पाणी घातलं, जाळी ठेवली, त्यावर केळी ठेवली, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून कुकरची वाफ चिरू द्यायची. आज आपल्याला कोणतीही पिठं वापरायची नाही आहे, तर काय करायचं, एका पॅनमध्ये 1 कप मखाना आणि एक 12 ते 15 मी बदाम घेतलेले आहे. बदाम नको असेल तर तुम्ही पाव कप शेंगदाणेही घालू शकतात. आता लो मीडियम फ्लेमवर मखाना आणि बदाम आपल्याला छान मखाना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजत असताना सतत मिक्स करा. बदामावर छान डाग पडले, मखाना कुरकुरीत झाला, गार करूया. तोपर्यंत आपला कुकरही झालेला आहे. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या केली की केळी परफेक्ट शिजतात. यांना बाहेर काढून गार करूया. तर तोपर्यंत एक छोटंसं वाटण किंवा मग भरड करून घ्यायची आहे. इथे चॉपरमध्ये आवडीनुसार हिरवी मिरची आणि थोडं आलं घातलेलं आहे. अगदी बारीक असं फाईन चॉप करून घेते. तुम्ही मिक्सरला पाणी न घालता भरड केली तरीही चालेल. चला, इथे बदाम आणि मखाने गार झाले. मिक्सर जारमध्ये काढायचे आणि बारीक पूड करून घ्यायची. छान अशी बारीक पूड झालेली आहे. अतिशय पौष्टिक आणि चवदार हे कटलेट होतात बरं का मंडळी. कटलेट किंवा कबाब म्हणू शकतो. आता ही गार झालेली केळी यांचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. फक्त केळी शिजवताना लक्षात घ्या की केळीच्या तळाला लागेल इतकंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आणि जाळीवर ठेवायची, किंवा मग जाळी नसेल तर कुकरच्या डब्यातही ठेवू शकतात. या पद्धतीने आपल्याला हे केळ्याचे साल काढून घ्यायचे. सहज निघतात. थोडंफार काही राहिलं तर सुरीच्या मदतीने या पद्धतीने काढून घ्यायचे. आता सगळीच केळी आपण या पद्धतीने सोलून घेणार आहोत. चला, तिन्ही केळ्यांचे साल काढून झालेले आहे. आता फोर्कच्या मदतीने हे आपल्याला मॅश करून घ्यायचे. छान शिजलेले असले की लगेच मॅश होतात आणि 3 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजतात. फक्त केळी संपूर्ण गार झाली की मगच कबाबचं मिश्रण करायला घ्यायचं. फोर्कने किंवा मॅशरने तुम्ही या पद्धतीने हे सगळं छान एकसंध मॅश करून घेऊ शकतात. छान असं मी मॅश करून घेते. केळी इथे व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे. अजिबात जाडसर गुठळ्या वगैरे नाही आहे. या केळीच्या कबाबमध्ये एक अजून पौष्टिक पदार्थ, ते म्हणजे आपण पनीर घालणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा पनीरचा तुकडा आहे, साधारण 100 ग्रॅम असेल. याला बारीक किसणीने आपल्याला किसवून घ्यायचं आहे. हे पनीरसुद्धा उपवासासाठी मी घरीच केलेलं आहे. लिंबाचा रस घालून दूध फाडून पनीर केलेलं आहे. अगदी परफेक्ट विकत मिळतं तसंच पनीर तयार होतं. शक्यतो मी उपवासाला विनेगर घातलेलं पनीर वापरत नाही. घरच्या घरी लिंबाचा रस घालूनच करते. थोडासा लिंबाचा रस जास्त लागतो, पण छान पनीर तयार होतं. व्यवस्थित पनीरसुद्धा आपण किसून घेतलेलं आहे. याला केळीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं असं एकजीव करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेलं मिरची, आलं घालायचं. आज माझा उपवास नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घालते, आणि तसंही बऱ्याच घरांमध्ये उपवासाला कोथिंबीर खाल्ली जाते, पण ही टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे खात नसल्यास घालू नका. यामध्ये पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही उपवासाला जे कोणतं मीठ खातात ते घालायचं. अर्धा लिंबाचा रस घालायचा. अर्धा मध्यम आकाराचा लिंब घेतला आहे, त्याचा रस घातला. आता हे सगळं व्यवस्थित मळून एकजीव करायचं. छान असं एकजीव करून घेते. बऱ्याच वेळेला मी उपवासाच्या रेसिपी दाखवते तेव्हा कोथिंबीर घातली की काही जण म्हणतात चालत नाही, काही जण म्हणतात चालतं. काहींच्या घरामध्ये जिरे कोथिंबीर खातात, काहींच्या घरी खात नाही, त्यांनी घालू नका. व्यवस्थित एकजीव केलं. आता मखाना आणि बदामाची जी पूड केलेली आहे ती थोडी थोडी करून घालायची आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं. छान असा गोळा व्हायला हवा, किंवा हे मिश्रण हाताला वगैरे चिकटायला नको इतकंच घालायचं. वरतून पाणी वगैरे घालायचं नाही. आपण नेहमीचे कटलेट वगैरे करताना कसं बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर वगैरे वापरतो किंवा एखादं पीठ वापरतो, तर हे उपवासाचे कटलेट करण्यासाठी आपण अतिशय पौष्टिक बदाम आणि मखाण्याचं पीठ किंवा पूड वापरलेली आहे. छान असा गोळा झालेला आहे. थोडंसं मखाण्याचं पीठ उरलं आहे, ते नंतर चपात्या वगैरे करताना आपण वापरून घेऊ शकतो. तर या पद्धतीने छान मिश्रण तयार झालं. असं मिश्रण असावं, जास्तही मखाण्याची पूड लागत नाही. एक गोळा घेतला आणि या पद्धतीने गोल करून त्याला कबाबचा आकार द्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे कबाब करून घेऊ शकतात. लांबसर सिलेंडरचा शेप देऊ शकतात किंवा अशा गोल गोल टिक्कीही. खूप जाडही करायच्या नाही, खूप पातळही करायच्या नाही.
तर सगळेच कबाब मी या पद्धतीने करून घेते। केल्यानंतर असे तळहातावर कडेने रोल करायचे, म्हणजे एकसारखा कबाबचा आकार येतो। इतक्या मिश्रणामध्ये साधारण 6 ते 7 मोठे मोठे कबाब तयार होतात। मग तुमच्या घरात किती जण आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात। सगळे कबाब करून घेतले, यांना शिजवायचे कसे ते पाहूया। तत्पूर्वी चटपटीत चटणी करूया। चटणी करण्यासाठी मिक्सर जारमध्ये भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे, अगदी थोडीशी साखर घातली, चवीनुसार मीठ घालायचं, इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि चटणी छान स्मूथ क्रीमी आणि चटपटीत व्हावी म्हणून 2 चमचे दही घालायचं, गरजेनुसार पाणी घालायचं आणि चटणी बारीक करून घ्यायची। इथे मस्त चटपटीत चटकदार उपवासाची चटणीसुद्धा तयार झाली। आपले केळ्याचे कबाब तयार आहे, त्यांना शॅलो फ्राय करायचे। तुमच्याकडे असेल तर शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा घ्या, डोसे करतात तोही घेऊ शकतात। अगदी 3 टेबलस्पून तेल घातलं, छान गरम झालं, कबाब ठेवायचे। मध्यम आचेवर एका बाजूने छान असे खरपूस होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे। एका बाजूने छान असा लालसर रंग आला की मग हळूवारपणे उलटून घ्यायचे आहे। या पद्धतीने उलटून पलटून आपल्याला यांना छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे। एक बॅच शॅलो फ्राय होण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात। मी इथे छान असे उलटून पलटून खरपूस यांना करून घेते। वरतून इतके सुंदर कुरकुरीत होतात आणि आतून खूप मस्त टेक्स्चर असतं, अजिबात चिकट होत नाही किंवा तेलकट नाही। दोन्ही बाजूंनी छान झालं, कडेलाही ते शिजलेलेच असतात, पण तुम्हाला हवं असेल, आपण कमी तेल घातलेलं आहे म्हणून हे कबाब 2 चमच्यांच्या मदतीने असे उभे धरून जरासे तुम्ही शेकू शकतात कडेलाही, पण मला तितकी गरज वाटत नाही। मस्त हे खरपूस झालेले केळीचे कबाब एखाद्या जाळीवर काढायचे। आता याच पद्धतीने सगळे कबाब मी शॅलो फ्राय करून घेते। सगळे कबाब मस्त शॅलो फ्राय करून घेतलेले आहे, सर्व करून घेऊया। तर मस्त चटपटीत आपण केलेली चटणी आणि त्यासोबत हे केळीचे कबाब खूप सुंदर लागतात। तुम्हाला तोडून दाखवते, टेक्स्चर पहा, आतून किती सुंदर सॉफ्ट आहे, अजिबात चिवट चिकट नाही। तुम्ही सुद्धा या एकादशीला बाकीच्या पदार्थांसोबत का होईना पण एकदा जरूर ट्राय करा। आपण टेस्ट करून पाहूया। इतके सुंदर लागतात ना, खूप सुंदर। तुम्ही एकदा केले ना की उपवास न करणारेही हे खाण्यासाठी उपवास करतील, इतके छान होतात। नेहमीचे पदार्थ तर आपण करतोच, पण आता उपवास आहेच, तर हे सुद्धा आपण ट्राय करून पाहायला हवं। असं तर हे करणं होत नाही आणि उपवासालाच कशाला, मुलांच्या डब्याला द्यायलाही खूप सुंदर आहे। तुम्ही आधी कधी ट्राय केलं आहे का? रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडली तर लाईक शेअर।